Hi students, we are studying types of cast iron. In last lecture we covered grey cast iron. In case of grey cast iron, carbon is present in the form of graphite flakes. Graphite flakes are very soft material. Let's see, today we are going to learn white cast iron. White cast iron. When cast iron is cooled rapidly, the graphite flakes do not get a chance to form. White cast iron do not have graphite flakes. ग्रे कास्ट आयन जे आहे, ग्रे कास्ट आयन केव्हा तयार होतं? जेव्हा कास्ट आयन आपण स्लोली कुलिंग करतो. ज्यावेळेस आपण कास्ट आयन स्लोली कुलिंग करतो त्यावेळेस ग्राफाइट फ्लेक्स फॉर्म होतात इन केस ऑफ ग्रे कास्ट आयन. परंतु ह्या केसमध्ये व्हाईट कास्ट आयनच्या केसमध्ये आपण काय करतो? कास्ट आयन इज कूल्ड रॅपिडली, इट्स व्हेरी फास्ट, and in that case graphite flakes do not get a chance to form. म्हणजे ग्राफाइट फ्लेक्स ह्या तयार होत नाही. त्यामुळे व्हाईट कास्ट आयनमध्ये ग्राफाइट फ्लेक्स नसतात. लेट्स सी द केमिकल कंपोजिशन. कार्बन 1.8 to 3.6%, सिलिकॉन 0.5 to 1.9%, manganese 0.25 to 0.8%, sulfur 0.06 to 0.2%, and phosphorus 0.06 to 0.18%. So here the carbon is present in the form of cementite, Fe3C. Cementite is a very hard material, so white cast iron is the hardest cast iron. आता याच्यामध्ये व्हाईट कास्ट आयन मध्ये जो काही कार्बन असतो तो सिमेंटाईटच्या फॉर्ममध्ये असतो. ओके, आणि सिमेंटाईटचा केमिकल फॉर्म्युला आहे Fe3C. आणि आपल्याला माहीत आहे आयन कार्बन जी फेज डायग्राममध्ये आपण सिमेंटाईट बघितलं होतं. सिमेंटाईट जो असतो त्या सिमेंटाईटमध्ये कार्बनचं पर्सेंटेज असतं 6.67%. ओके, अँड दॅट सिमेंटाईट इज अ व्हेरी हार्ड मटेरियल. इथं लक्षात ठेवण्याजोगं काय आहे, सिमेंटाईट जे असतं ओके, ती आयन कार्बनची एक फेज आहे. सिमेंटाईट म्हणजे काय आहे? आयन आणि कार्बनची एक फेज आहे. ती जे सिमेंटाईट काय असतं, खूप हार्ड मटेरियल असतं. आणि या व्हाईट कास्ट आयनमध्ये कार्बन हा सिमेंटाईटच्या फॉर्ममध्ये असतो. त्यामुळे हे व्हाईट कास्ट आयन इज द हार्डेस्ट कास्ट आयन. जे काही रेस्ट ऑफ द टाईप्स आहेत कास्ट आयनचे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हार्ड जे असेल ते व्हाईट कास्ट आयन असेल. वाय? बिकॉज कार्बन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ सिमेंटाईट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. मायक्रोस्ट्रक्चर ऑफ अ व्हाईट कास्ट आयन. Okay, this is the microstructure of a white cast iron. Okay, here this gray color, these are cementites, Fe3C, and whatever the rest is a perlite, that is a iron. Okay, perlite is a phase of iron. Okay, whatever the rest matrix is there, that is of perlite, that is an iron. Mechanical properties or characteristic of a white cast iron. It is a very hard. Why the white cast iron is very hard? Because in a white cast iron the carbon is present in the form of cementite, and as it is very hard, therefore it is brittle. Okay, the carbon percentage is more in case of this, so it is brittle. Has very good wear resistance, and it is hard, so obviously this property comes good wear resistance. Applications: brake shoes, mining shoals, rolls for rolling mills, rail car brake shoes, liner in machinery for processing abrasive materials. तो व्हाईट कास्ट आयन जो आहे त्याचा ही जी प्रॉपर्टी आहे त्याची व्हेरी गुड वियर रेजिस्टन्स. ह्या प्रॉपर्टीमुळे जिथे जिथे फ्रिक्शन होतं, ओके, जिथे जिथे फ्रिक्शन होतं तिथे हे व्हाईट कास्ट आयन आपण यूज करतो. म्हणजे ब्रेक शूज. ओके, आपल्याला ब्रेक जर अप्लाय करायचे असतील तर ब्रेक शूज आणि ब्रेक ड्रम याच्यामध्ये काय होतं? फ्रिक्शन होतं. तर त्या केसमध्ये जिथे जिथे फ्रिक्शन होत असेल, जिथे जिथे आपले फ्रिक्शन फोर्स आपण अप्लाय करत असू त्या केसमध्ये आपण व्हाईट कास्ट आयन यूज करतो. म्हणजे ब्रेक शूज आहेत, मायनिंग शॉल्स आहेत, रोलिंग मिल्स आहेत. ओके, सो इन दॅट केस वी आर युझिंग व्हाईट कास्ट आयन बिकॉज ऑफ इट्स प्रॉपर्टी, व्हेरी गुड वियर रेजिस्टन्स. कारण काय होतं, ओके,
विअर कधी होईल, ज्यावेळेस फ्रिक्शन होतं त्या फ्रिक्शनमुळे विअर होतं. आणि आपल्याला ज्या ठिकाणी अशा प्रकारे फ्रिक्शनचं ॲप्लिकेशन असेल, म्हणजे ब्रेकमध्ये आपण जनरली ब्रेक अप्लाय करतो म्हणजे काय की व्हेकलला ब्रेक अप्लाय करतो आपण. ओके, म्हणजे फ्रिक्शन फोर्स आपण अप्लाय करतो. फ्रिक्शन फोर्समुळे काय होतं की स्पीड जो आहे तो कमी होतो आणि व्हेकल जे आहे ते स्टॉप होतं. तर अशा ॲप्लिकेशनमध्ये जिथे कुठे फ्रिक्शनचे ॲप्लिकेशन असेल त्या केसमध्ये पण व्हाईट कास्ट आयर्न आपण यूज करतो. कारण व्हाईट कास्ट आयर्नमध्ये व्हेरी गुड रेजिस्टन्स टू विअर आहे, त्यामुळे फ्रिक्शन जरी झालं तरी त्याचं विअर होत नाही. त्यामुळे ब्रेक शूज खूप काळ टिकतात. ॲप्लिकेशन्स बघा, मायनिंग शॉवेल्स. ओके, तर हे जे मशीन आहे त्याचा हा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, शॉवेल्स म्हणतो. ओके, अँड दिस पार्ट इज कॉल्ड एज अ शॉवेल्स. दिस पार्ट इट इज मेड अप ऑफ white cast iron. Okay. Applications, brake shoes. So these are the brake shoes. Okay. So these brake shoes are made up of white cast iron. These are the roll for rolling mills. ज्या रोलिंग मिल्स असतात, okay, तर हे रोलर्स असतात. त्या दोन रोलरच्या मधून आपण मटेरियल पास करतो. ओके, तर त्याच्यामुळे हे रोलिंग मिल्स आणि मटेरियल याच्यामध्ये काय होतं, फ्रिक्शन होतं. सो हिअर दीज रोल्स फॉर रोलिंग मिल्स आर मेड अप ऑफ white cast iron. And here rail car brake shoes. Okay, here this is the rail, you can say rail brake shoe. Okay, तर हे रेलचं व्हील आहे. तुम्हाला जर ब्रेक अप्लाय करायचं असेल तर याच्या थ्रू आपण ब्रेक अप्लाय करतो. तर हे जे ब्रेक शू आहे आणि व्हील आहे याच्यामध्ये काय होतं, फ्रिक्शन होतं. ओके, तर फ्रिक्शन होतं आहे, तर त्यामुळे इथे हे जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये काय पाहिजे, विअर रेजिस्टन्स ही प्रॉपर्टी पाहिजे. इथे जर विअर रेजिस्टन्स प्रॉपर्टी नसेल तर इथे दोघांमध्ये फ्रिक्शन होईल आणि हे इथलं काय होईल, याचं विअर होईल. त्यामुळे हे तुम्हाला काय करावं लागेल, इझिली फ्रिक्वेंटली तुम्हाला हे रिप्लेस करत राहावं लागेल. त्यामुळे काय होईल, कॉस्ट पण इन्क्रीज होईल. ओके, त्यामुळे इथे असं मटेरियल पाहिजे की ज्याची विअर रेजिस्टन्स याच्यामध्ये जास्त पाहिजे. तर ते कुठलं आहे, व्हाईट कास्ट आयर्न. सो दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ व्हाईट कास्ट आयर्न. इथे लक्षात ठेवण्याजोगं आहे की इथे कार्बन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ सिमेंटाईट and it is the hardest cast iron. Okay, and it is having a very good wear resistance for that.